तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मांडवगण फराटा येथील रहिवासी रोहिणी शामराव थोरात मागील 15 वर्षांपासून साचलेल्या पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत। पावसात त्यांच्या 2 घरांभोवती पाणी साचते, त्यामुळे घरात ना जाता येतं ना बाहेर पडता येतं। पूर्वीचा चाराचा मार्ग विकल्याने पाण्याचा निचरा बंद झाला आहे। घरात लहान लहान मुलं आहेत, यामध्ये काही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। इथं पूर्वीपासूनची आमची वड्याची जागा आहे, पुढे पण पाणी जात होतं, पण त्या पुढच्या माऊली जगतापाने पाणी बंद केलेलं आहे। त्याच्यामुळे आमचं एवढा हाल झालेला, आमची मुलं आजारी पडले त्या पाण्यामुळे। इथं मिरचीचं रान होतं, ती पण पाण्यात गेलंय, कांदा पाण्यात गेलाय, पिकं आमची सगळे पाण्यात गेलेत, पिकं तर गेलेत पण आमची मुलं बी आजारी। मी घराचं काम करत असताना आमचं लहान लेकरू पाण्यात जर पडलं तर त्याचं कोण जबाबदार राहणार? त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या जगतापावर कारवाई केली पाहिजे, कारण तिथूनच पाणी जात होतं, तिथूनच वडा होता, पण त्या माणसाने बंद केलेला आहे। आताच्या सध्याला त्याच्या जागेमध्ये नळ्या सुद्धा आहेत, पण तो माणूस काम जातो, फरार होतो, मी इकडे गेलो तिकडे गेलो म्हणतो। ह्या पाण्यामध्ये आमच्या मुलांना आम्हाला काय झालं तर काय करणार? जबाबदारी न्याय हक्काची।